हॅलो स्टुडंट्स, आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा लेसन चालू केलेला आहे. त्यामधील एक्झरसाइज 3.1 मधील एक्झाम्पल आपण बघतोय. तर बघा, एक्झाम्पल नेक्स्ट काय आहे, तर इंटिग्रेशन ऑफ x - 2 अपॉन अंडर रूट x + 5 dx याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे. मी ते काय करावं लागेल बघा, i = दिलेलं इंटिग्रल घ्या x - 2 अपॉन अंडर रूट x + 5 dx. मग आता इथे बघा, याच्या आधी आपण एक्झाम्पल्स बघितले. डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म असेल ती टर्म न्यूमरेटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे x + 5 आहे, रूटमध्ये x + 5 आहे, पण ही जी टर्म आहे रूटमध्ये x + 5 ती टर्म न्यूमरेटरमध्ये आणता येईल का? तर येईल. इथे x आहेच, फक्त -2च्या जागी 5 पाहिजे. मग -2 आहे, हे -2 कसं लिहिता येईल? 5 - 7 -2 लिहिता येईल. त्यामुळे x - 2च्या जागी आपण काय लिहितोय बघा, x आहे असंच, आणि हा जो -2 आहे ह्या -2च्या जागी आपण 5 - 7 ही टर्म लिहिली, आणि डिनॉमिनेटरमध्ये अंडर रूट x + 5 आहे असंच dx. मग आता इथे दोन्ही टर्मला सेपरेट डिवाइड करा. x + 5 अपॉन अंडर रूट x + 5 येईल, मायनस आहे असंच 7 अपॉन अंडर रूट x + 5 dx. मग आता इथे काय होईल बघा, x + 5 अपॉन अंडर रूट x + 5 काय येईल, तर अंडर रूट x + 5 येणार आहे. आपण असं असेल 2 अपॉन रूट 2, तर याचा आन्सर आपण काय लिहू शकतो, √2. तसंच इथे x + 5 अपॉन अंडर रूट x + 5 हा x + 5 कसं लिहिता येईल, रूट x + 5 इंटू रूट x + 5, आणि रूट आणि इथला हा रूट कॅन्सल होईल, फक्त रूट x + 5 शिल्लक राहील. त्यामुळे ह्या टर्मसाठी आपण अंडर रूट x + 5 मायनस 7 अपॉन अंडर रूट x + 5 dx आहे अशीच टर्म ही राहणार आहे. मग आता इथं सेपरेट इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन ऑफ इथे काय होईल, रूटमध्ये, त्यामुळे इथे काय येईल, x + 5 raised to 1/2 dx मायनस 7 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला तर इंटिग्रेशनमध्ये काय येईल, इथे बघा अंडर रूट x + 5 आहे डिनॉमिनेटरमध्ये. मग इथे काय होईल, x + 5 raised to 1/2, आणि ही डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरमध्ये घेतली तर x + 5 raised to -1/2 होईल. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x + 5 raised to -1/2 dx ही टर्म येणार आहे. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये टर्म होती ती न्यूमरेटरमध्ये घेतली, त्यामुळे -1/2 dx होईल. मग आता x⁻n चं इंटिग्रेशन काय असतं, x⁻n + 1 अपॉन n + 1. 1/2 + 1 3/2 होईल. म्हणजे x + 5 raised to 3/2 अपॉन 3/2 -7 आहे असंच, आणि इथे पण काय होईल, -1/2 आणि +1 +1/2 येईल. म्हणजे x + 5 raised to 1/2 अपॉन 1/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. म्हणजे इथे काय होईल बघा, डिनॉमिनेटरमध्ये 3/2 आहे, हे वरती टर्म आली तर काय होईल, 2/3 होईल. म्हणजे 2/3 इंटू x + 5 raised to 3/2 मायनस हा 2 वरती आला तर 7 इंटू 2 होईल, म्हणजे -14 होईल, आणि x + 5 raised to 1/2 म्हणजे रूट x + 5 होईल, प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. ठीक आहे, या पद्धतीने त्याचा आन्सर फाइंड आउट करायचं आहे. तसंच बघा, नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ sin 4x अपॉन cos 2x dx याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. मग i = दिलेलं इंटिग्रल घ्या sin 4x अपॉन cos 2x dx. आता इथे sin 4x आहे, sin 4x कसं लिहिता येईल, 4x म्हणजे 2 इंटू 2x ह्या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे साइन ऑफ 4साठी काय लिहिलं तर 2 इंटू 2x, म्हणजे 2 इंटू 2 4xच येणार आहे. त्यामुळे ह्या 4xसाठी फक्त इथे ॲडजस्टमेंट केले, साइन ऑफ 2 इंटू 2x अपॉन cos 2x आहे असंच dx. ही ॲडजस्टमेंट काय केली, तर आपल्याला sin 2x फॉर्म्युला माहिती आहे. sin 2x फॉर्म्युला आहे 2 sin x इंटू cos x. मग ह्या साइन ऑफ 2x यासाठी फॉर्म्युला काय येईल, 2 sin 2x इंटू cos 2x अपॉन cos 2x आहे असंच dx. cos 2x कॅन्सल होईल, फक्त 2 sin 2x राहील. मग 2 बाहेर घेतला, आणि साईनचं इंटिग्रेशन काय असतं, cos असतं, पण इथे sin 2x आहे. मग sin 2xचं इंटिग्रेशन काय येणार, -cos 2x, आणि परत 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 डिवाइड होणार आहे. म्हणजेच काय होईल, 2ला 2 इथे कॅन्सल होईल, फक्त -cos 2x राहील, प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. बघा इथे फक्त 4x आहे, 4xसाठी आपण 2 इंटू 2x लिहिले, आणि परत sin 2x फॉर्म्युला यूज केला. x म्हणजे इथे 2x आहे, 2 sin 2x येणार आहे cos 2x.
कॉस टू एक्स कॅन्सल होईल, फक्त 2 sin 2x राहील. आणि ते इंटिग्रेशन फाइंड आउट केलं तर 2 आहे असंच राहणार आहे. साईनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस, त्यामुळे मायनस कॉस 2x येईल. आणि परत 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 ते डिवाइड होणार आहे. आणि परत 2 कॅन्सल होईल, फक्त मायनस कॉस 2x प्लस सी. या पद्धतीने याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. तसंच बघा नेक्स्ट दिले इंटिग्रेशन ऑफ 2 डिवायडेड बाय रूट एक्स मायनस रूट एक्स प्लस 3 dx. मग इथे आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घ्या. इंटिग्रेशन ऑफ 2 डिवायडेड बाय रूट एक्स मायनस रूट एक्स प्लस 3 dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, इथे काय करायला लागेल बघा, डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्या टर्मचं रॅशनलायझेशन करावं लागेल. मग इथे रॅशनलायझिंग फॅक्टर काय येईल, मायनस आहे, मायनसचं प्लस होईल, रॅशनलायझिंग फॅक्टर येणार आहे प्लस. म्हणजे काय होईल, रूट एक्स प्लस 3 ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. म्हणजे काय होईल, इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन रूट एक्स मायनस अंडर रूट एक्स प्लस 3 इंटू हा इथला रॅशनलायझिंग फॅक्टर काय येईल, रूट एक्स प्लस 3 अपॉन रूट एक्स प्लस 3 dx. आता 2 ने इथे मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2 इंटू रूट एक्स प्लस 3 अपॉन इथे बघा ए मायनस बी आणि ए प्लस बी. फॉर्म्युला काय आहे तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे रूट एक्स स्क्वेअर होईल मायनस रूट एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर dx. मी इथे 2 हे आहे असंच आहे ना, रूट एक्स प्लस 3 परत डिवायडेड बाय रूट एक्सचा स्क्वेअर एक्स येणार आहे, मायनस साईन आहे असंच, रूट एक्स प्लस 3चा स्क्वेअर काय होईल तर एक्स प्लस 3. मग इथे बघा एक्स ही न्यूमरेटरची टर्म आहे अशीच येणार आहे. डिनॉमिनेटरमध्ये काय होईल, एक्स मायनस साईन आज शिफ्ट केलं तर काय होईल, मायनस एक्स मायनस 3. मग एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल, फक्त -3 राहणार आहे. हा -3 फक्त राहणार आहे dx. मग हा 2 डिवायडेड बाय -3 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला, -2 अपॉन 3. इंटिग्रेशन ह्या दोन्हींचं सेपरेट घ्या. इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स प्लस 3 dx. -2/3 आहे असंच, रूट एक्स म्हणजेच एक्स रेस टू 1/2 dx आणि रूट एक्स प्लस 3 म्हणजेच एक्स प्लस 3 रेस टू 1/2 dx. मग रूट एक्स रेस टू 1/2चं इंटिग्रेशन काय येणार आहे तर एक्स रेस टू 1/2 प्लस 1 म्हणजे 3/2 येणार आहे. म्हणजे एक्स रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस इथे काय होईल, एक्स प्लस 3 1/2 प्लस 1 3/2 येणार आहे. म्हणजे 3/2 अपॉन 3/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी, म्हणजेच -2/3 इंटू ही टर्म वरती आल्यानंतर काय होईल 2/3 होणार आहे. एक्स रेस टू काय होईल 3/2 प्लस इथे काय होईल एक्स प्लस 3 रेस टू 3/2. इथे 3/2 दोन्ही सेम टर्म आहे, त्या दोन्ही आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेत. 3/2 आहे, वरती आल्यानंतर 2/3 होईल. म्हणजेच इथे -4/9 होईल. एक्स रेस टू 3/2 प्लस एक्स प्लस 3 रेस टू 3/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या फॉर्मने आपण एक्झाम्पल सॉल्व केले. तसंच बघा नेक्स्ट आहे, इफ f' इज इक्वल टू एक्स मायनस 3/x³ f(1) इज इक्वल टू 11/2 फाईन f(x). मग आता बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रल हे आपल्याला f(x) फाइंड आउट करायचं. मग डेफिनेशन काय आहे इंटिग्रेशनची तर f(x) इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f'(x) dx. कारण की इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह f' म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ह्या एकमेकाच्या रिव्हर्स प्रोसेस आहे, त्यामुळे दोन्ही कॅन्सल होऊन फक्त f(x) राहणार आहे. मग f(x) काय लिहू शकतो आपण, इंटिग्रेशन ऑफ f'(x) dx. इंटिग्रेशन साईन आहे असंच, f'(x) ची व्हॅल्यू आपल्याला दिली एक्झाम्पलमध्ये एक्स मायनस 3/x³ ती व्हॅल्यू घेतली, एक्स मायनस 3/x³ dx. सेपरेट इंटिग्रेशन घ्या, इंटिग्रेशन ऑफ x dx होईल, -3 इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, इंटिग्रेशन ऑफ 1/x³ आहे म्हणजे एक्स रेस टू -3 होईल, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू -3 dx. म्हणजेच इथे काय होईल बघा, एक्सचं इंटिग्रेशन येणार आहे x²/2 -3 आहे असंच, एक्स रेस टू -3चं इंटिग्रेशन काय येईल, एक्स रेस टू -3 प्लस 1 -3 प्लस 1 -2 येणार आहे. म्हणजे एक्स रेस टू -2 अपॉन -2 प्लस सी, म्हणजेच x²/2 प्लस होईल इथे मायनस आणि हा मायनस प्लस
3/2 आणि एक्स रेस टू -2 म्हणजेच एक्स स्क्वेअर होईल. न्युमरेटरमध्ये -2 आहे, डिनॉमिनेटरमध्ये आल्यानंतर +2 होईल आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. ला इक्वेशन नंबर 1 द्या. आता ही f(x) ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. ही आपल्याला f(x)च फाइंड करायचं आहे, पण इथं जो सी आहे कॉन्स्टंट, त्या सीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करून घ्यावी लागेल. मग त्यासाठी आपल्याला व्हॅल्यू कशाच दिले, f(1)ची व्हॅल्यू दिली. f(1)ची व्हॅल्यू काय दिले, 11/2. मग f(1)ची व्हॅल्यू 11/2 दिले. मग f(1) इथे f(1) काय येईल बघा, एक्सच्या जागी व्हॅल्यू 1 ठेवायचे, म्हणजेच f(1) = 1/2 + 3/2 + c. मग f(1)ची व्हॅल्यू 11/2 आहे, म्हणजे 11/2 = 1/2 + 3/2 + c. 1/2 + 3/2 डिनॉमिनेटर सेम आहे. 1 + 3 4, 4/2 2 येणार आहे, म्हणजे 11/2 = हा 2 + c. cची व्हॅल्यू काय येईल, 11/2 आणि हा 2 इकडे आला तर -2 होईल, म्हणजेच 11 - 4/2 आणि 11 - 4 7, म्हणजे cची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 7/2. आणि ही cची व्हॅल्यू परत इक्वेशन 1मध्ये ठेवा. इक्वेशन 1मध्ये ठेवली तर व्हॅल्यू काय येईल, f(x) = x²/2 + 3/2x² + 7/2 झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पॉईंट आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन करून एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे हे आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी थेरम आहे बघा, एक थेरम काय दिला आहे बघा, इफ x = 5t इज अ डिफरन्सेबल फंक्शन ऑफ t. म्हणजे एक्स हे जे फंक्शन आहे ते डिफरन्सेबल फंक्शन आहे, कशातलं तर टीमध्ये. and then integration of f(x) dx. integration of f(x) dx = काय येईल तर f(x)ची व्हॅल्यू काय आहे तर 5t आहे, एक्सची व्हॅल्यू दिली f(t), म्हणजे इंटिग्रेशन ऑफ काय येईल f(5t) × 5' dt. म्हणजे f(t) इथं जे फंक्शन असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 5' dt. तर बघा इथे याचं प्रूफ बघूया आपण. x = काय दिले 5t. x = 5t इज अ डिफरन्सेबल फंक्शन ऑफ t. मग इथं डिफरन्सेबल फंक्शन आहे, x = 5t, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल dx/dt. dt का तर टीमधलं फंक्शन आहे, त्यामुळे dx/dt = 5tचं डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 5' आता बघा इथे लेट इंटिग्रेशन ऑफ f(x) dx. एक्सची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला. बघा काय येणार आहे, लेट इंटिग्रेशन ऑफ f(x) dx = g(x) घेतलं, म्हणजे f(x)चं इंटिग्रेशन आपण जर g(x) घेतलं तर काय येईल बघा, हा इंटिग्रेशन जर इकडे आला तर काय होईल डेरिव्हेटिव्ह होईल, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x) = f(x) येईल. दोन रूल आहेत बघा. इंटिग्रेशन ऑफ f(x) dx = g(x) आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x) काय येणार आहे तर f(x). आता इथे चेन रूल यूज करा. डेरिव्हेटिव्ह d/dt ऑफ g(x). डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x) काय येईल तर g(x)चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे, म्हणजे d/dx ऑफ g(x) आणि परत एक्सचं विथ रिस्पेक्ट टू t dx/dt येणार आहे. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x) काय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x) आणि परत एक्सचं विथ रिस्पेक्ट टू t dx/dt. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x) काय आहे इथे आहे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x)चा आन्सर काय आहे तर f(x) आहे, त्यामुळे तर f(x) येईल आणि dx/dt आहे असाच. मग इज इक्वल टू f(x)ची व्हॅल्यू काय आहे इथे बघा, f(x) dx/dt आहे. मग इथे एक्सची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, एक्सची व्हॅल्यू काय आहे तर 5t आहे, मग f(5t) आहे असंच ठेवलं आणि dx/dt ची व्हॅल्यू काय आहे तर 5' आहे. त्यामुळे इथं याच्यासाठी काय म्हणणार आपण f(5t) × 5't. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बघा, डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशनची जर डेफिनेशन यूज केली तर g(x) काय येणार आहे तर इंटिग्रेशन ऑफ f(5t) × 5' dt. बघा डेफिनेशन यूज केले, हे डेरिव्हेटिव्ह आहे ते. डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x) = काय आलं तर f(5t) × 5't. मग डेफिनेशन जर यूज केली इंटिग्रेशनची
तर फक्त इथं जी ऑफ एक्स येणार आहे आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होऊन इकडे काय होईल, फक्त इंटिग्रेशन येईल. म्हणजे जी ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी, आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. आणि जी ऑफ एक्स म्हणजेच काय आहे तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स, जी ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे. त्यामुळं ह्या जी ऑफ एक्ससाठी आपण जी ऑफ एक्ससाठी काय लिहू शकतो तर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ही व्हॅल्यू आहे अशीच एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी डी टी. या पद्धतीनं सॉल्व केले. बघा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स काय असणार आहे तर एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी डी टी. तसंच याच्यावरती बघा कोलोररी आहेत. फर्स्ट कोलोररी आहे इफ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी असेल तर देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस बी डी एक्स, याचा आन्सर काय असणार आहे तर जी ऑफ एक्स प्लस बी आणि परत हे एक्सचं डेरिव्हेटिव्ह ए इंटू 1/a होणार आहे प्लस सी. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस बी डी एक्स असेल तर आन्सर येणार आहे जी ऑफ एक्स प्लस बी इंटू 1/a आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. तर याची कलोरीचं प्रूफ बघा. आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रेशन घेतलं एफ ऑफ एक्स प्लस बी डी एक्स, इथे पुट केलं आपण एक्स प्लस बीसाठी टी घेतलं. ज्यावेळी आपण सबस्टिट्यूशन करतो त्यावेळी त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं असतं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर एचं डेरिव्हेटिव्ह काय होईल, ए कॉन्स्टंट आहे, ए आहे असंच राहणार. एक्सचं विथ रिस्पेक्ट टू टी आहे त्यामुळे एक्सचं काय होईल डी एक्स बाय डी टी. बी कॉन्स्टंट आहे 0 येणार आहे आणि टीचं 1 येणार आहे. मग ए डी एक्स इज इक्वल टू हा डी टी इकडे आला तर 1ला मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे डी टी येईल. आणि परत हा ए इकडे आला तर काय होईल 1/a होईल. म्हणजे डी एक्स इज इक्वल टू काय मिळेल बघा, डी एक्स इज इक्वल टू 1/a डी टी. डी एक्सची व्हॅल्यू आली आपली, डी एक्स इज इक्वल टू 1/a डी टी. बघा हा डी टी डिनॉमिनेटरमध्ये इकडे आला तर न्युमरेटरमध्ये येणार आहे आणि हा ए जो न्युमरेटरमध्ये आहे तो डिनॉमिनेटरमध्ये येणार आहे. त्यामुळे डी एक्सची व्हॅल्यू येणार आहे 1/a डी टी. मग आता ह्या व्हॅल्यू इथे आयमध्ये ठेवा. आय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस बी आहे पण एक्स प्लस बीसाठी टी पुट केले त्यामुळे काय येणार आहे एफ ऑफ टी आणि डी एक्स म्हणजेच काय आहे तर डी एक्स म्हणजेच 1/a डी टी. त्यामुळे एफ ऑफ टी आणि या डी एक्सची व्हॅल्यू ठेवली 1/a डी टी. 1/a कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला. इंटिग्रेशन कशाचं घेतलं फक्त एफ ऑफ टी डी टी. एफ ऑफ टी डी टीचं इंटिग्रेशन काय आहे तर इथं इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स काय घेतलं तर जी ऑफ एक्स. मग इथे एफ ऑफ टी असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे तर जी ऑफ टी. त्यामुळे इथं काय येईल बघा 1/a आहे असंच इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी डी टीचं इंटिग्रेशन काय येणार आहे तर जी ऑफ टी आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट टी आणि परत टीची व्हॅल्यू काय आहे तर एक्स प्लस बी. त्यामुळे इथे काय येईल 1/a इंटू जी ऑफ एक्स प्लस बी प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. म्हणजेच बघा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस बी डी एक्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय असतं जी ऑफ एक्स प्लस बी इंटू 1/a प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या पद्धतीने आपण याचं प्रूफ बघितलं आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे कलोररी इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स. म्हणजे ही जी एफ ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे त्या फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह इथं असेल एफ डॅश एक्स म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स असेल तर आन्सर काय येणार आहे एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1/n+1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. एन इज नॉट इक्वल टू 1 कारण की एनची व्हॅल्यू -1 नको आहे कारण -1 + 1 0 येणार आहे. त्यामुळे एन इज नॉट इक्वल टू -1. त्यामुळे बघा कलोररी काय आहे एफ ऑफ एक्स रेस टू एन आणि ह्या एफ ऑफ एक्सचं जर डेरिव्हेटिव्ह इथं असेल एफ डॅश एक्स डी एक्स तर आन्सर काय असतं इथं जो एफ ऑफ एक्स असेल तो एफ ऑफ एक्स रेस टू n+1 होतं n+1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. बघा प्रूफ आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स घेतलं. मग पुट काय केलं आपण एफ ऑफ एक्स जो घेतला आहे त्यासाठी टी पुट केलं. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी काय होईल एफ डॅश एक्स आणि परत एक्सचं
dx/dt इज इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह 1. मग काय होईल बघा, f'(x) dx इज इक्वल टू हा dt इकडे आला तर मल्टिप्लाय होणार आहे, 1 × dt dt येणार आहे, म्हणजे f'(x) dx ची व्हॅल्यू काय येणार आहे, dt. मग i इज इक्वल टू, इथे परत व्हॅल्यू पुट करा, i इज इक्वल टू f(x) साठी t घेतलेलं, त्यामुळे काय येईल t⁻n आणि f'(x) dx ची व्हॅल्यू काय आहे तर dt, त्यामुळे t⁻n dt. मग t⁻nचं x⁻nचं इंटिग्रेशन काय असतं, x⁻n+1/n+1. तसंच t⁻nचं काय असणार आहे, t⁻n+1/n+1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. आणि t म्हणजेच काय होतं आपलं तर f(x), त्यामुळे इथे काय येईल इज इक्वल टू f(x⁻n+1/n+1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. बघा परत देअरफॉर हा रूल परत लिहायचा आहे. बघा जे फंक्शन आहे n असेल आणि त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असेल इंटिग्रेशनमध्येच, तर ॲन्सर काय लिहायचं डायरेक्ट f(x) जे फंक्शन असेल ते फंक्शन n+1/n+1 ह्या फॉर्मने एक्झाम्पल सोडवायचं आहे. त्यासाठी बघा एक एक्झाम्पल दिले, sin इन्व्हर्स x^3/√1+x² dx हे एक्झाम्पल दिले. तर इथे बघा i इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घेतलं आणि आता इथे बघा sin इन्व्हर्स x⁻³ आणि हा इंटू काय येईल 1/√1 - x² dx. मग साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर 1/√1 - x², म्हणजे ही साइन इन्व्हर्स एक्स हे फंक्शन आहे आणि हा फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इथे आहे 1/√1 - x². असं असेल तर काय लिहायचं आहे डायरेक्ट f(x) जे फंक्शन असेल ते, म्हणजे साइन इन्व्हर्स x⁻n+1 म्हणजे 3+1/3+1 प्लस c म्हणजे साइन इन्व्हर्स x⁴/4 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. बघा काय केलं आहे, हे दिलेलं फंक्शन आहे साइन इन्व्हर्स x⁻³ x² दिलेलं फंक्शन घेतलं. मग हे फंक्शन म्हणजेच काय साइन इन्व्हर्स x⁻³ इंटू काय तर 1/√1 - x². मग साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/√1 - x². मग इथं जे फंक्शन दिलं आहे ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इथं आहे. मग असं असेल तर डायरेक्ट आन्सर काय लिहायचं, हे जे फंक्शन असेल f(x) ते फंक्शन n+1 म्हणजे 3+1/3+1 म्हणजे साइन इन्व्हर्स x⁴/4 होणार आहे प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. या पद्धतीने सोडवायचं एक्झाम्पल. ठीक आहे, थँक्यू.